हॅलो फ्रेंड्स, तुम्ही पाहताय माझ्या मागे दौलताबादचा किल्ला आहे. तर तो आज आपण चांगल्या रीतीने एक्सप्लोर करणार आहोत. आज जाऊन मी माहिती तुम्हाला तिथे दिलेली आहे प्रत्येक स्पॉटला. तर चला तर मग आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री करूयात. महाराष्ट्रामध्ये 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य बाळगावा असं म्हणजे जे काही आपलं हे दौलताबाद म्हणजेच देवगिरीचा जो काही फोर्ट आहे तो आहे. तर यादवांची राजधानी असलेला देवगिरीचा दुर्ग म्हणजेच दौलताबादचा किल्ला आहे. आणि हा एक किल्ला जो आहे तो रामदेवराव यादवांपासून निजामशाहीपर्यंत अनेक राजांचे नेतृत्व किंवा कर्तृत्व पाहिलेला हा किल्ला औरंगाबादची अजूनही शान आहे. तर औरंगाबादपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या ह्या किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी असे आहे. तर देवगिरी म्हणण्याचं एकमेव कारण याला हेच आहे की पूर्वीच्या काळी अशी दंतकथा होती की तिथे वास्तव्य असायचं पार्वती आणि शंकर यांचं. तर त्याच्यावरूनच कदाचित याला देवगिरी हे नाव पडलं असावं. तर जवळजवळ राष्ट्रकूट राज्यातील श्रीवल्लभ याने इसवी सन 756 ते 772 या काळात हा किल्ला उभारलेला होता. तसेच भारताच्या इतर कोणत्याही राज्यात तुम्हाला दिसणार नाही असा हा किल्ला दक्षिणेच्या प्रवेशद्वारीच उभा असल्यामुळे दक्षिणेच्या इतिहासात त्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचा डोंगर 600 फूट उंचीचा असून त्याभोवती 50 फूट रुंदीचा खोल पाण्याने भरलेला खंदक आहे. आणि केवळ याच वैशिष्ट्याने आपण ह्या जे काही देवगिरीचा किल्ला आहे त्याला शिवलिंग असे देखील म्हटलेले आहे. तर अगदी शिवलिंगाच्या आकारासारखाच या किल्ल्याचा आकार आपल्याला इथे या खंदकामुळे आणि किल्ल्याच्या उंचीमुळे पाहावयास मिळतो. तर खंदकाच्या तळापासून 150 ते 200 फूट उंचीचा कडा इतका त्यांनी तासून काढलेला होता की वर घोरपड किंवा सापालाही चढता येणार नाही. त्यामुळे असे म्हणायचे की जर हा किल्ला कोणी जिंकला असेल तर तो फितुरीनेच जिंकलेला असावा, कारण सहजासहजी तर हा कोणालाही जिंकता येणारा असा किल्ला नव्हता. त्यामुळेच महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांपैकी याला एक आश्चर्य मानलं गेलेलं होतं. त्याच पद्धतीने या किल्ल्याने खिलजी, तुघलक, बहामनी, मुघल, निजाम या घराण्यांचे स्वामित्व स्वीकारले होते. तुम्ही जेव्हा स्टार्ट केला तेव्हा तुम्हाला अशा रीतीचा एक मोठा दरवाजा दिसेल. ह्या दरवाजाला तुम्हाला खाचा दिसत आहेत कोरीव अशा. तर ह्या असण्याच्या मागे एक रिझन आहे, ते म्हणजे असं की जेव्हा पूर्वीच्या काळी दारुगोळा वगैरे यूज केला जायचा नाही तेव्हा हत्तींचा वापर म्हणजे खवळलेले किंवा उन्मत्त हत्ती असायचे त्यांचा वापर दरवाजे तोडण्यासाठी केला जायचा. तर हे अशा रीतीने तो दरवाजा तुटू नये म्हणून त्याच्यावरती काय केलेले आहेत तर अशा प्रकारच्या टोकदार सुळा इथे त्यांनी दरवाजाला डिझाईन केल्या होत्या पूर्वीच्या काळी. तर काय व्हायचं, जेव्हा उन्मत्त हत्ती किंवा रागावलेला हत्ती जेव्हा पळत पळत दरवाजा तोडण्यासाठी त्या दरवाजावरती आदळायचा त्या ठिकाणी ते सुळा त्याच्या पूर्णपणे डोक्यांमध्ये वगैरे घुसून त्याला तो जखमी व्हायचा आणि तिथे त्याचा मृत्यू देखील होत असावा. तर अशा रीतीने तिथे देखील त्यांनी काय केलं होतं की हा दरवाजा तुटला जाऊ नये कुणातर्फेही, त्यासाठी ही रचना त्यावेळेस त्या दरवाजावरती त्यांनी केलेली होती. तुम्ही आतमध्ये जेव्हा जाल तेव्हा जो काही एंट्री पॉईंट आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. मोठा एक प्रवेशद्वार तुम्हाला इथे गेल्या गेल्याच दिसेल आणि तिथून जे काही किल्ल्याचे बुरुज आहेत आता ते दिसायला आपल्याला स्टार्ट झालेले आहेत. तर किल्ल्यामध्ये एंट्री करत असताना देखील भरपूर असे मोठमोठे दरवाजे आपल्याला इथे लागतात. तर आपण एक एक करत ते सगळे आता पाहणार आहोत. तर आतमध्ये तुम्हाला दौलताबादच्या किल्ल्याची अशी एक इन्फॉर्मेशन बोर्ड तुम्हाला तिथे भेटेल. त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत की ह्या किल्ल्यामध्ये तुम्हाला काय काय पाहायचं आहे. आपण आता मेन दरवाजातून प्रवेश केल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर आणि मोठा परिसर इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे समोरच. इथे जवळजवळ पूर्वीच्या काळी लोक म्हणजे जे काही मावळे लोक होतात त्यांना राहण्यासाठी वगैरे म्हणा किंवा इथे जे काही तोफा होत्या त्या सगळ्या इथे तुम्हाला पाहायला मिळतील. तर आपण एक 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 तोफा इथे पाहूयात. तर धातूंच्या किंवा लोखंडाच्या, पंचधातूंच्या अशा या तोफा आहेत आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या प्राण्यांच्या आकारांचे जे काही तुम्हाला नक्षीकाम दिसत आहेत त्या अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक तोफेवरती दिसतील. तर काही चाकांच्या तोफा आहेत, काही अशा सिंपल तोफा आहेत. हा जुन्या काळातला दरवाजा देखील किती सुंदर वाटत आहे. इथे पूर्ण लाकडीच दरवाजा आहे हा.
दरवाजाचा मेन जे किल्ल्यामध्ये दरवाजे आहेत ते 2 महत्त्वाचे दरवाजे आहेत, एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडचा असा. तर एंट्री पॉईंटचा वेगळा दरवाजा आणि एक्झिट पॉईंटचा वेगळा दरवाजा असायचा. ॲक्च्युली हे दरवाजे बनवण्याचं मेन रिझन असं होतं की त्या काळी जे शत्रू आतमध्ये यायचे त्यांना भुलवण्यासाठी, म्हणजे त्यांना त्या दरवाजातून जाण्यासाठी किंवा भुलवण्यासाठी त्या दरवाजांचा वापर केला जायचा. म्हणजे जे काही एक्झिटचे दरवाजे असायचे ते कुठे भलतेच ठिकाणी असायचे, त्यामुळे लगेच ते शत्रू सापडले जायचे, त्यांना बाहेरच निघता यायचं नाही. तर अशा प्रकारे भूलभुलैयाचा असा जो काही गड आहे तो आज आपण इथे पाहत आहोत. ही आता आपण दुसरी तोफ इथे पाहत आहोत. तर पंचधातूंची आणि वेगवेगळे जे काही लोखंड किंवा अनेक धातू अशा वापरून ह्या तोफा तिथे बनवलेल्या होत्या. तर त्या अशा बाहेरच्या गॅलरीमध्ये त्यांनी ठेवलेल्या आहेत. असं जे काही पूर्ण दृश्य आहे ते अशा प्रकारे इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर मेन दरवाजाच्या कडेलाच असं हत्तीचं एक सुंदर शिल्प तुम्हाला गेल्यास पाहायला मिळेल. पूर्ण बांधकाम दगडी आहे आणि आत गेल्यानंतर देखील आपल्याला लगेच एंट्री पॉईंट सापडत नाहीत. तर ही एक भूलभुलैयाचा प्रकारच त्यावेळेस त्यांनी डिझाईन करतानाच केलेला असावा. आत गेल्या तुम्हाला समोरच एक तोफ दिसते, चिलीम तोफ आहे ही. तर त्याच्या साईडलाच इन्फॉर्मेशन देखील एका फलकावर त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. ज्या काही तोफा आपल्याला इथे पाहायला मिळतील ॲक्च्युली त्या चायनीज, युरोपियन, अरब ह्या देशांमधून त्यांच्या स्टाईलनुसार ह्या सगळ्या तोफा त्यांनी बनवल्या होत्या. तर जे मुख असतं तोफेचं किंवा मागचा साईड आणि मधला साईड अशा 3 प्रकारे या तोफ्यांची विभागणी त्या देशांच्या डिझाईनच्या अनुषंगाने त्यांनी केलेली होती. तर ती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जाणवेल. अरब देशातून आलेल्या वगैरे तोफा ज्या असायच्या त्याच्यावरती अरेबियन भाषेमध्ये काय तुम्हाला गोष्टी पाहावयास मिळतील लिहिलेल्या किंवा कोरलेल्या. आणि ज्या काही जापानमधून किंवा जर्मनीमधून अशा ठिकाणांहून ज्या काही किंवा युरोपियन कंट्रीजमधून ज्या काही तोफा जिथे आलेल्या आहेत तर त्याच्यावरती तुम्हाला ॲम्स्टरडॅम वगैरे अशा जे काही अक्षर आहेत ती तुम्हाला पुढे तोफांमध्ये पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कंट्रीच्या नुसार त्या काळानुसार त्या तोफा येथे आणल्या गेल्या आणि त्याचा वापर केला गेला. तर त्याचं जतन इथे खूप चांगल्या रीतीने केलेलं तुम्हाला पाहावयास मिळेल. तसेच चाकांचा वापर करून देखील तोफा इथे भरपूर तुम्हाला पाहावयास मिळतील. ह्या छोट्या तोफा आहेत तर त्या इकडून तिकडे ट्रान्सफर करण्यासाठी अशा चाकांचा त्यावेळेस उपयोग केलेला असावा. आता आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत. खूप सुंदर नजारा इथून तुम्हाला दिसू शकतो. हे मस्तपैकी मोठाच्या मोठा एक दरवाजा आहे आणि हा आतला दरवाजा असल्यामुळे त्याला सुळ्या वगैरे नाही आहेत आणि वरून देखील असं भारी दृश्य दिसतं. कडेला अशा तुम्हाला गॅलऱ्या दिसतील, त्याला स्तंभ आहेत. तर इथे त्या काळात पहारी वगैरे पहारा करत असतील. समोरच तुम्हाला असा बुरुज दिसेल. हा बुरुज खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती 2 खिडक्या आहेत. त्याच्यामध्ये पहारेकरी पहारा देण्यासाठी उभे राहायचे. तर ते असताना त्यांना बाहेरच्या सगळ्या गोष्टी दिसायच्या, पण बाहेरच्यांना आतला कुठलाही किल्ला दिसला जात नसायचा. तर अशा रीतीने याची मांडणी केलेली आहे. तर तुम्ही जेव्हा एंट्री मारता तेव्हा तुम्हाला डिरेक्टली एक बुरुजच हा दिसला. तर आता एंट्री कुठून मारायची इथे समोर, तर कुठेच आपल्याला माहीत नाही आहे. तर अशा प्रकारे भूलभुलैयाची जी काही सुरुवात आहे ती त्या काळी अशाच रीतीने केली गेलेली असावी. गेला तरी तुम्हाला कुठून एंट्री मारायची हा पॉईंट तुम्हाला लवकर सापडतच नाही. तर स्टार्टिंगच पॉईंट असा भूलभुलैयाचा इथे तुम्हाला पाहावयास मिळतो. आता आपण ह्या एंट्री पॉईंटला आलेलो आहोत. समोर चांद मिनार आपल्याला दिसतोय आणि बाजूचा जो आहे तो आपला गड आहे दौलताबादचा. तर अशी एंट्री पॉईंट आहे. इथे देखील तुम्हाला 2 दरवाजे दिसत आहेत. तर आपण आतमध्ये जात आहोत. मस्त नजारा दिसत आहे. समोरच चांद मिनार आहे आणि पूर्ण दगडी बांधकाम आपल्याला दिसतोय. छोटीशी चिलीम तोफ देखील इथे तुम्हाला पाहावयास मिळते. हेमाडपंथीचे मंदिर देखील शेजारी आहेत. आतमध्ये आलेलो आहोत.
तुम्हाला उजव्या साईडला हे हेमाडपंथी डिझाईन असलेलं गॅलरी दिसत आहे. तर त्या काळी अनेक लोक इथे राहत असतील, पहारा देणारे वगैरे. तर हे एक मंदिरासारखं देखील आहे. जैनांच्या मंदिरांचं वगैरे वास्तव्य इथे असावं त्या काळात. तर सुंदर असं दृश्य तुम्हाला इथून पाहावयास मिळते. आणि ह्या साईडला तुम्ही गेला तर छोटे छोटे मंदिरं दिसतील. तर असंच एक छोटंसं मंदिर इथे तुम्हाला पाहावयास मिळेल. आणि जे काही छोट्या गॅलऱ्या दिसत आहेत ते त्यावेळेस राहण्यासाठी वगैरे वापरल्या गेल्या असाव्यात. आपण चालत चालत आत आलोय. डाव्या साईडला आता आपण हत्ती हौदाकडे चाललेलो आहोत. अशा पायऱ्या चढून आपण तो हत्ती हौद आता इथून पाहणार आहोत. पूर्ण दगडी बांधकाम आहे. पण इथे जेव्हा आम्ही हत्ती हौदावरती पोहोचलो तेव्हा आम्हाला हत्ती कुठून नेले असावेत हा एक महत्त्वाचा प्रश्न पडला होता. कारण की ज्या काही जिने समोर दिसत आहेत ते खूप छोटे आहेत. तर त्यावेळेस ते हत्ती खाली कसे उतरवले गेले असावेत हा मला खूपच मार्मिक प्रश्न त्यावेळेस पडला होता. तर तुम्हाला जर कोणाला माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की हत्ती कसे खाली आणले असावेत किंवा नंतर वर देखील कसे ते नेले असावेत. तर अप्रतिम असं दृश्य आपल्याला इथून दिसतंय. हा समोरचा चांद मिनार आणि त्याच्या गडाच्या समोरचं एंट्री पॉईंट मारण्याचं जे काही परिसर आहे तो अशा रीतीचा आहे. इथे हा हत्ती हौद आहे. आणि आता आपण जिकडे जात आहोत हत्ती हौद पाहून झाल्यानंतर तो परिसर आता आपण पाहणार आहोत. तो म्हणजे कुठला आहे तर भारत मातेचं मंदिर. तर त्याचं एंट्री पॉईंट तुम्हाला असं भेटेल. पूर्ण भिंतींवरती देखील अशा प्रकारचे दगडं तिथे रोवली होती ज्याच्यावरती डिझाईन वगैरे होते. तर अनेक शिल्पे तिथे तुम्हाला पाहावे. तर खोदकामात वगैरे असे शिल्पे तुम्हाला तिथे पाहावयास मिळतील. हे मंदिरांचेच अवशेष असतील तर ते असे पडले असतील. तर ते आहे असे तर तिथे पडलेल्या अवस्थेतच आहेत. तर तुम्हाला हे प्रत्येक अवशेष इथे पाहायला मिळतील. तर ते त्यांचं देखील संवर्धन करत आहेत पुढे. तर हे त्यावेळेस असलेले दगडांचे टेक्स्चरवरून आपल्याला कळतं की हे हेमाडपंथी डिझाईन आहेत. नागदेवता देखील आपल्याला इथे दिसत आहे. म्हणजेच हिंदूंचा देखील इथे उदय असावा यादव साम्राज्य असल्यामुळे. आणि आता आपण भारत मातेच्या मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. तर एंट्री पॉईंट तुम्हाला असा जिना चढून जावं लागतं. तर आता समोर जे दृश्य दिसेल ते खूपच सुंदर दृश्य आहे. आणि हे जे मंदिर आहे हे भारत मातेचं मंदिर तुम्हाला इथे समोरच पाहावयास मिळेल. जेव्हा तुम्ही आतमध्ये एंट्री करता तेव्हा खूप मोठा परिसर तुम्हाला डोळ्यांना दिसेल. तर डोळ्यांचे पारणे फिटतात हा दृश्य पाहून. आणि हा चांद मिनार आहे. तर इतका मोठा परिसर भारत मातेचं मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे इथलं. आणि अवशेष आहेत ते आहे असेच अजून ठेवलेले आहेत तिथे. खांबांच्या रूपात आहेत, दगडांच्या रूपात आहेत. तर असं मानलं गेलं होतं की त्या काळात इथे एक जैन मंदिर असावं. पण नंतर हिंदूंनी ते भारत मातेच्या मंदिरामध्ये त्याचं कन्व्हर्जन केलेलं आहे. आतमध्ये तुम्हाला असे छोटे छोटे रांजण दिसतील. आणि त्या रांजणामध्ये पाणी वगैरे त्याचा साठा केला गेला असावा पिण्यासाठी वगैरे. आणि हे अवशेष आहेत दगडांचे, मंदिरांचे वगैरे अवशेष असे राहिले असतील. खूप सुंदर आणि कोरीव काम केलेले हे अवशेष आहेत. खांबांच्या रूपामध्ये इथे त्यांनी त्याचं पूर्णपणे डिझाईन बनवलेले आहेत. तुम्ही पाहू शकताय. खारुताई देखील भरपूर पाहावयास मिळाल्या तिथे. तर असे अवशेष तुम्हाला प्रत्येक पॉइंटवर पाहायला मिळतील. तर त्याचं जतन आणि संवर्धन खूप सुंदर रीतीने ते करतायत. त्यातलाच एक नमुना म्हणजे आपल्याला शिल्पे पाहायला मिळतील पुढे. तर पूर्ण भारत मातेचा मंदिराचा जो काही परिसर आहे तो तुम्हाला अशा रीतीने दिसेल.
तर आपण आता आतमध्ये एंट्री करूयात. तर आतमध्ये देखील खूप सुंदर आर्किटेक्चर बनवलेले तुम्हाला जाणवेल भारत मातेच्या मंदिराच्या आत. तर चला तर मग आपण आतमध्ये जाऊयात. बाहेरून इतकं सुंदर हे मंदिर दिसते. समोर भारत मातेचं मूर्ती तुम्हाला पाहावयास इथे मिळेल. तर पूर्ण जे काही टेक्स्चर आहे दगडाचं इथे, तर ते हेमाडपंथी डिझाईनमध्ये बनवलेलं आहे. आणि जो काही रंग आहे तो लाल दगड आहे. आणि पूर्ण तुम्हाला वरती छतांवरती हेमाडपंथी डिझाईन्स दिसतील. उलटे कमळ आहे, त्याच पद्धतीने जे काही टिपिकल हेमाडपंथीचे जे काही डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतात ते सगळे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. ते सगळे नमुने तुम्हाला इथे सुंदर रीतीने न्याहाळता येतील. आतमध्ये भरपूर स्तंभ आहेत. आतमध्ये देखील खूप मोठा परिसर पाहायला मिळतो इथून. आधेमध्ये असे खांब आहेत, त्यांच्यावरती असे डिझाईन्स, सुंदर डिझाईन्स तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत. किती सुंदर डिझाईन्स आहेत ह्या, म्हणजे आपण हाताने देखील कोरणार नाही, कुठल्याही रांगोळीत देखील आपण ते उमटवणार नाहीत, इतके ते दगडामध्ये त्यांनी कोरीव कामाने सुशोभित केलेले खांब आहेत. हे खूप सुंदर कोरीव काम आहे हे. नक्की तुम्ही दौलताबादचा किल्ला हा पाहायला या. तर प्रत्येक इतक्या सुंदर नक्षी आहेत, इलेफंट्स आहेत आणि वेगवेगळ्या हेमाडपंथी डिझाईन्स तुम्हाला प्रत्येक खांबांवरती इथे, प्रत्येक अवशेषावरती तुम्हाला पाहावयास मिळतात. तर बाहेर येताना समोर तुम्हाला सगळे झाडे दिसतील आणि चांद मिनार समोरच दिसेल भारत मातेच्या मंदिराच्या मागच्या साईडला. तर हा एक्झिट पॉईंट आहे आणि इथून तुम्ही चांद मिनारकडे जाता. तर मी चांद मिनार जवळ आहे सध्या. तर खूप सुंदर हे डिझाईन आहे, आर्किटेक्चरचा एक सुंदर नमुना इथे तुम्हाला पाहायला मिळतो. ॲक्च्युली कुतुब मिनार दिल्लीचा, चांद मिनार दौलताबादचा आणि चार मिनार हा हैदराबादचा. तर त्याच्यामध्ये तिघांमध्ये कॉमन आहेत की हे तिन्ही देखील मनोरे आहेत. तर हा चार मिनार नसून चांद मिनार आहे. तर हा एक डिफरन्स आहे, हा सगळ्यांनी इथे लक्षात ठेवायचा. इथे त्यांनी कलर काम केलेलं आहे. तुम्ही जवळून जेव्हा आपण पाहतो चांद मिनारच्या वरती, तर खूप वेगळे कलर, म्हणजे एक 2-3च कलर त्यांनी पेंटिंग देताना वगैरे वापरलेले आहेत. पण उन्हाच्या तडाक्यामुळे किंवा हवामानाच्या इफेक्टमुळे ते सगळे आता काय होत आहेत, तर हळूहळू लुप्त होत चाललेले आहेत कलर्स. तर ह्या रीतीने जे काही घराणे पुढे आले ह्या दौलताबादच्या किल्ल्यावरती, तर निजामशाही असो किंवा अनेक असे जे काही घराणे होऊन गेले, तर त्या प्रत्येक घराण्याच्या हिस्ट्रीप्रमाणे तेथे तुम्हाला डिझाईन्स पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये रंगरंगोटी देखील आलेली आहे. तर चांद मिनार बनवल्यानंतर त्याच्यावरती वेगवेगळ्या कलर्सने देखील जे काही कलर काम केलं होतं ते आहे आणि वेगवेगळे असे अवशेष पाहायला मिळतात तिथे जवळपास. तर हळूहळू पायऱ्या चढून आपण जातोय. तर पूर्ण लाल माती आणि मध्ये असलेल्या बसण्यासाठी एक बेंच तुम्हाला दिसेल. आणि इथे अशा वेगवेगळ्या घराण्यांमध्ये जेव्हा त्यांचं वास्तव्य असायचं त्यावेळेस त्या बनवलेल्या तोफा इथे तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यावरती असणारे हे सुंदर प्राण्यांच्या प्रतिकृती किंवा लिपी ह्या तुम्हाला पाहायला मिळतील. हे देखील पंचधातूंच्या वगैरे आहेत तोफा. तर बरोबर चांद मिनारच्या समोर हा एक तोफखाना तुम्हाला पाहावयास मिळेल. खूप सुंदर तोफा आहेत, या छोट्या आहेत, मोठ्या आहेत. पूर्ण लाल मातीमध्ये हे आर्किटेक्चर तोफांचं त्यांनी बनवलेलं आहे. जे संवर्धन इथं केलेलं आहे ना जुन्या काळातल्या गोष्टींचं, इतकं अप्रतिम संवर्धन आहे ना हे, की हे असं संवर्धन कुठेच पाहायला मिळणार नाही. ओपनच ग्राउंडवरती आहे, पण तरी देखील खूप सुंदर रीतीने प्रत्येक गोष्ट त्यांनी जतन केलेली आहे. तर हे खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आणि प्रत्येक किल्ल्याचं असंच जतन केलं जावं असं वाटतं.
इथे तोफाची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे एका बोर्डवर. तोफ्याचे 3 भाग असतात. एक संपूर्णचा भाग असतो तो मजल, मधला भाग असतो चेस म्हणजे धड, आणि कॅस्केबल म्हणजे ही कमरेकडची बाजू. त्या कमरेकडच्या बाजूच्या मध्ये ते आतल्या मोकळ्या ह्याच्यात गोळा ठेवलेला असतो, कॅनॉन बॉल म्हणतात. वरती व्हेंट असते त्यातनं वाफ जायला. मागे नॉर्थ फिलेट आणि नेक आहे, ती काढून त्याच्यामध्ये दारू गोळा भरून बंद केलं जायचं आणि इथनं ब्रिजमधनं तिथनं वात काढायची आणि ती पेटवली की गोळा असा निघायचा. ती तो चिरून फुटू नये म्हणून त्याला रिंग, लोखंडाच्या वेगळ्या रिंग पण लावलेल्या असतात. आणि पुढे त्याला जीभ म्हणलेली फिलेट हे सगळं आहे. आणि इथं सगळ्या तोफा आहेत ते वेगळे आकारून, त्याच्या तोंडाला वाघाचं तोंड वगैरे, प्राण्यांची तोंड वगैरे लावल्यात. पुन्हा त्या रिंगला कासऱ्याचा आकार दिलाय काही ठिकाणी. आणि मागच्या बाजूला वाघ, मेंढी, देव किंवा हरणाचा शिकार करणारे वाघाचं तोंड वगैरे असं मागच्या साईडला कॅस्केबलच्या रोडला लावलेलं आहे. आणि हे सगळे अशी तोफ आहेत, अशा वेगवेगळ्या तोफ आहेत, 56 तोफा सर्वेनं तयार केलं. तर आपण इथे आत्ता सध्या चार मिनारच्या पुढे जे तोफांचं पूर्ण कलेक्शन केलेलं आहे, वेगवेगळ्या आकाराच्या तोफा आहेत, छोट्या तोफा आहेत, मोठ्या तोफा आहेत. तर इथे तुम्ही बघू शकताय माझ्या मागे पूर्ण तोफांचं कलेक्शन आहे जुन्या काळातल्या. आणि तोफांची इन्फॉर्मेशन आत्ताच तुम्हाला माझ्या हजबंडने दिलेली आहे. तर खूप सुंदर रीतीने त्याचं कन्स्ट्रक्शन्स वगैरे केलेलं जायचं. तर अशा रीतीने पूर्ण इथे जे आपण दौलताबाद किल्ला पाहायला आलेलो आहोत आम्ही, तिथे पूर्ण तोफा आणि चार मिनार असे एक मस्त कॉम्बिनेशन इथं आपल्याला मिळतं. तुम्ही सर्वजण इथे या आणि नक्कीच हे पाहण्यासारखा किल्ला आहे. आता आपण चांद मिनार पाहिला, त्याच्या समोरचा परिसर पाहिला तोफांचा. आता आपण हळूहळू पुढे जात आहोत. तर पुढे जात असताना आपल्याला आधीमध्ये छोटे मोठे पॉईंट्स लागतात, पण तो म्हणजे पाहण्यात वेळ घालवू नका, तो इतका इम्पॉर्टंट पॉईंट्स नाही आहेत तिथले. तर मेन जो आता प्रवेश येईल तिथे आपण पोहोचणार आहोत. तुम्ही प्रवेश करत असताना तुम्हाला तिथे खूप चांगल्या रीतीने टॉयलेटची सोय देखील केलेली आहे. स्वच्छ टॉयलेट आहे आणि सुंदर बांधकाम आहे टॉयलेटचं देखील. तर खूप सुंदर पिण्याच्या पाण्याची सोय आणि टॉयलेटची सोय इथे तुम्हाला मिळेल गडावरती. तर इथे पिण्याचं पाणी मिळतं, त्यामुळे तुम्ही बॉटल्स नाही आणले तरी चालतात, कॅरी नाही केलेत तरी चालतात. तर ला 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 ला, कसे पिताय थंड थंड पाणी. मेन म्हणजे इथे ओंजळीनंच पाणी पिलेलं खूप सुंदर वाटतं. तर तुम्ही बॉटलपेक्षा ही मजा नक्की घ्या आणि ओंजळीनं पाणी प्यायची जे काही आपण म्हणजे खूप कमी केलेलं आहे. तर नेहमी आपण बॉटलनी पाणी पितो, तर आज इथे तुम्ही हातांनी आपल्या मस्त ओंजळीने पाणी पिऊन पहा. थंड मस्त थंडगार पाणी, तुम्हाला खूपच मजा येईल ह्या सगळ्या गोष्टी करत असताना. तर तुम्ही एन्जॉय नक्की करा. तर हळूहळू आता आपण गडाच्या दिशेने जात आहोत. दगडी बांधकाम तुम्ही पाहता इथे, किती मजबूत बांधकाम त्यावेळेस देखील केलेलं होतं. तर हे तिसरं प्रवेशद्वार आता आपण इथे पाहतोय. उजव्या साईडला देखील एक हेमाडपंथी मंदिर तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि मागे चांद मिनार. तर ॲक्च्युली ह्याच्या आतमध्ये गेला की तुम्हाला असे भरपूर खांब असलेलं एक असंच ओपन स्पेस असलेलं आणि खांब असलेले असं एक हे भेटेल. तर ते तुम्हाला आत गेल्यावर कळेल की किती सुंदर हे दृश्य होतं. भरपूर खांब असलेलं एक हेमाडपंथी मंदिरासारखंच हे आहे बघा. किती सुंदर मस्त आर्किटेक्चर आहे, किती सुंदर आर्किटेक्चर हेमाडपंथी डिझाईनमध्ये बनवलेल्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर भरपूर स्तंभ असलेले आणि आतमध्ये देवदेवता कुठल्या होत्या. तिकडे मी जास्ती नाही लक्ष दिलं, कारण की प्रत्येक खांबांवरती जे सुंदर कोरीव काम केलेलं आहे, छतांवरती जे काही हेमाडपंथी कमळांचं कोरीव काम केलेलं आहे, तर तिकडे माझं खूप लक्ष होतं. तर आणि इथून गॅलरीतून दिसणारा चांद मिनार. तर अशा प्रकारे
खूप सुंदर प्रतिकृती होती. ही देखील एक आर्किटेक्चरचा सुंदर नमुना होता हा हेमाडपंथी आर्किटेक्चरचा. फोटो सेशनसाठी एक नंबर प्लेस आहे हे. तर नक्की तुम्ही फोटोज जर खूप चांगल्या रीतीने ट्रेडिशनल वेनी काढायचे असतील तर हे सुंदर प्लेस तुम्हाला भेटून जाईल तिथे. आणि डिझाईन प्रत्येक खांबांवरती बघा किती सुंदर आहेत. एकही भिंत अशी विदाऊट डिझाईनची तुम्हाला इथे सापडणार नाही. ॲक्च्युली इकडे येऊन देत नाहीत असं म्हटलं जातं तिथे, कारण की आता हे तोडकळीस आलेलं आहे. तर कधी पडेल किंवा कधी ढासळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही पण तिथून लवकरच हललो. तर अशा प्रकारे आपण आता हळू अजून खूप मोठा पल्ला आहे किल्ल्याचा. हा तर काहीच नाही आहे, भरपूर चढायचा आहे हा किल्ला. ज्यांना मनापासून अभ्यास करायचा आहे या किल्ल्याचा, एकदम परफेक्ट आहे हा. प्रत्येक ठिकाणी भूलभुलैया जाणवेल. हा तिसरा दरवाजा तुम्हाला पाहायला मिळेल. आत्तापर्यंत 2 दरवाजे आपण पार केलेले आहोत प्रवेशद्वारांचे. आणि इथून पण तिसरा दरवाजाच्या आतमध्ये तुम्हाला लगेच कुठून एंट्री करायची कळतच नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांनी शत्रूला हरवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपली आयडिया लावली होती आर्किटेक्चरमध्ये देखील किल्ल्याच्या. तर तुम्ही बघू शकताय. आणि इथून पुन्हा आतमध्ये जाऊन पुन्हा डावीकडे वळायचं आहे. आणि इथून असा समोर चांद मिनार दिसतो. तर किल्ल्यावरील प्रत्येक भिंतीवरती तुम्हाला काही ना काहीतरी डिझाईन सापडेलच. तुम्ही बघू शकता इथे. जसे जसे आत जाल, हा आता 5वा दरवाजा, आय थिंक हा 5वा दरवाजा होता. इथून पण आपण वर चढत जातोय. पुन्हा डावीकडे वळायचं आहे. इथून पण कळत नाही की कुठे एंट्री करायची. अंधाराच्या टाईमला तर तुम्हाला कळालंच नसतं की इथून कुठल्या दरवाजातून आपण आत जायचं आहे. तर एंट्री पॉईंट डावी साईडला आहे. तर इथे एका भिंतीत सुंदर कोरीव काम केलेलं एक मला दगड दिसला. आय थिंक हे महावीरांचं, जैन लोकांचं थोडंसं इथे आर्किटेक्चर देखील पाहावयास मिळेल. आपण आता वरच्या दिशेने प्रवेश करत आहोत किल्ल्याच्या. हा प्रवेशद्वार आहे. आणि असंच पायऱ्या चढत आपण वर प्रवेश करणार आहोत. आणि तिथून आपण मग निजामशाही महल आणि चिनी महल ह्या एरियामध्ये पोहोचणार आहोत. तर खूप सुंदर थोडेफार दगडांची पडझड तिथे झालेली आहे. तरीही तिथे डागडुजीचं काम सध्या चालू आहे. अशा रीतीने तुम्हाला तिथे गॅलरीज दिसतील. त्या काळात कदाचित पहारेकरी वगैरे इथे पहारा वगैरे देत असतील किंवा राहत देखील असतील, झोप वगैरे घेत असतील. आणि हे झालेलं पडझड झालेलं हे तुम्हाला जे काही प्रवेशद्वाराची डिझाईन दिसते ती अशा प्रकारे इतकी सुंदर वाटत होती ना. आता आपण निजामशाही महलच्या दिशेने प्रवेश करत आहोत. उजव्या साईडला हा तुम्हाला चिनी महल दिसेल. चिनी महल का म्हटला गेला आहे तर याच्यामध्ये चिनी टाईल्सचे तुकड्यांचा वापर त्या महालामध्ये केलेला आहे. त्यामुळे त्याला चिनी महल असे म्हटलेलं आहे. तर हा पूर्ण निजामशाही महलचा एरिया आहे. इथे देखील थोडीफार पडझड आहे, पण तरीही जे काही नक्षीकाम वगैरे आहे तुमच्या प्रवेशद्वारावर ती इतकी सुंदर आजही तुम्हाला प्रत्यक्षरित्या पाहताना इतके डोळ्यांचे आपल्या अक्षरशः पारणे फिटतात. एवढी नाजूक आणि सुंदर डिझाईन आहे. आणि हा दिसतो तो चिनी महल आहे. तर अशा प्रकारे निजामशाही महल आणि चिनी महल असा 2 प्रकारचा एरिया इथे आपल्याला पाहायला मिळतो. तर आर्किटेक्चर जे दिसतं इथे वर डिझाईन केलेलं ते हिंदूकालीन आणि पर्शियन टाईपचं आर्किटेक्चर तुम्हाला दिसून येईल. तर मुघलशाही असल्यामुळे जे काही पानांचे वगैरे डिझाईन दिसतात ते तुम्हाला इथे टिपिकल मुघलाई डिझाईन तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर असा परिसर आतल्या दिशेने आहे. तर आपण हळूहळू निजामशाही महल पाहून आपण आता मेंढा तोपच्या दिशेने जात आहोत वरच्या साईडला. तर तुम्हाला शेजारचा परिसर अशा प्रकारे त्यांनी आत्ता डागडुजी वगैरे करून सुशोभित केलेला आहे.
इथे देखील तुम्हाला ठिकठिकाणी छोटे मोठे दरवाजे दिसतील. तर ते शत्रूंना कन्फ्यूज करण्यासाठी त्यावेळेस त्यांनी आर्किटेक्चरमध्ये ह्या आयडियाज वापरल्या गेलेल्या असाव्यात. तर आपण वर जातोय. तर इथून आपल्याला मेंढा तोप आणि खंडक, तर पुढं दिसतो तो खंदक आहे आणि ह्या उजव्या साईडला दिसतो तो मेंढा तोप म्हणून आहे. आणि अशा प्रकारे छोटे मोठे खोल खड्डे त्यावेळेसचे आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर अंधाराच्या टाईमला वगैरे भूलभुलैयाचं एक चांगलं उदाहरण तुम्हाला इथे भेटेल की शत्रू कशा रीतीने फसला जाणार या सगळ्या गोष्टींमध्ये. तर खरंच अप्रतिम असं किल्ल्याची रचना त्यांनी आतमध्ये देखील केलेली आहे. तर हळूहळू आपण आता मेंढा तोपकडे जाऊयात. तर सगळ्यात पहिला आपण आता खंदक पाहणार आहोत. अप्रतिम आर्किटेक्चरचा नमुना जो आपण म्हणतो तो असा आहे. तुम्ही पाहू शकताय इतके सुंदर हा किल्ला आहे ना. आणि हा असा पूल त्या ठिकाणी खंदकावर त्यांनी केलेला आहे. तर आज देखील तिथे अशा प्रकारचं पाणी पाहायला मिळतंय. आणि हा पूर्ण किल्ला, तर ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला खंदक 17 मीटर इतकी त्याची उंची आहे. या खंदकाची खोल आहे ती 17 मीटर इतकी. आणि हा असा किल्ला आपल्याला समोरून दिसतोय. तर हे खंदक पार करण्यासाठी आपल्याला ह्या ब्रिजचा वापर करावा लागतोय. तर त्या काळात ब्रिज वगैरे काही नव्हतं. तर तुम्ही विचार करू शकताय की हे सगळं पार करून शत्रू कशा रीतीने आत जाऊ शकत असेल, किंवा गेला तरी तो व्यवस्थित तरी जाणारच नसणार आहे. तर अशा प्रकारे पूर्ण असा हा खंदकाचा परिसर आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर अजूनही त्या पाण्यामध्ये बरेचसे मगर किंवा असे हिंस्र प्राण्यांचं वास्तव्य असू शकतं. आता खंदक तर पूर्ण पाहून झालेला आहे आपला. हळूहळू आपण मेंढा तोपच्या दिशेकडे जात आहोत. तर निजामशाही महल झाला, चिनी महल झाला, खंदक पाहून झाला. आता आपण मेन जो आपला मेंढा तोपचा परिसर आहे तो आपण आता पाहणार आहोत. तर ही आहे आपली मेंढा तोफ. तर खूपच सुंदर आहे. येथे औरंगजेबाचा जो काही अधिकारी होता मोहम्मद हुसेन अरबी म्हणून, तर त्याची कामगिरी ह्या तोफावरती एका लिपीमध्ये स्पष्ट केलेली आहे. तुम्ही डिझाईन पाहू शकताय, पूर्णपणे सुंदर आहे. याला मेंढा तोफ नाव का दिलेलं आहे, तर त्याच्या सुरुवातीला मेंढ्याच्या आकाराचं तोंड आहे, त्यामुळे त्याला मेंढा तोफ म्हणतात. आपण पाहिलेला तो चिनी महल इथून दिसतो या तोफेच्या बुरुजावरून. तर अशा प्रकारे पूर्ण परिसर तुम्ही न्याहाळू शकताय. तर वरती गेल्यानंतर इतकं सुंदर दृश्य तुम्हाला तिथे देखील पाहायला मिळतं. आणि चार मिनार हा आपला, चांद मिनार हा आपला समोर आहे. आपण आता आंधळी गेटच्या दिशेने जात आहोत. आंधळी गेट हे देखील एक आर्किटेक्चरचा सुंदर नमुना त्यावेळेस भूलभुलैयासाठी वापरला गेलेला होता. तर तुम्ही जसजसे आत जाल तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं एक नवल तिथे तुम्हाला पाहायला मिळत राहील. तर अशा रीतीने एंट्री पॉईंट आहे. हा जिना आत्ताच्या काळात केला गेलेला आहे. इथून तुम्ही शॉर्टकट मार्गाने वरती वगैरे जाऊ शकता. तसेच इथून आता आपण आंधळी गेटमध्ये प्रवेश करणार आहोत. पूर्ण अंधारलेली खोली आहे ती. तर त्यावेळेस आपण विचार करू शकतोय की जर एखादा शत्रू वगैरे येत असेल तर तो किती मोठ्या प्रमाणात कन्फ्यूज झालेला असणार आहे. ह्या सगळ्या अडथळ्यांना पार करत करत तो मेन आपल्या ज्या किल्ल्यावरती आहे ते पोहोचण्यापर्यंत त्याला कितीतरी अडथळ्यांचा सामना करत तो पोहोचला असणार आहे. खरंच अप्रतिम असं इतकं सुंदर किल्ल्याचं आर्किटेक्चर आहे हे. इथून बघा, तुम्ही बघू शकताय प्रत्येक ठिकाणी खूप कन्फ्युजनचे मार्ग त्यांनी केलेले आहेत. ही अशी सुंदरशी डिझाईन. आता ही जी डिझाईन आहे ती हिंदूकालीन आहे आणि आतमध्ये तुम्हाला आंधळी गेट मिळतं. याला अंधेरी देखील आपण म्हणतो हिंदीमध्ये. तर अंधेरी का म्हटलेलं आहे, तर पूर्णपणे अंधारलेली खोली आहे ही.
आणि त्यातून तुम्हाला आतमध्ये वरती प्रवेश करण्यासाठी किल्ल्यावरती जायचं आहे. आपण आता प्रवेश करूयात ह्या अंधेरी गेटमध्ये. बघू शकताय गेल्या गेल्यास तुम्हाला इतकं अंधारमय असं वाटेल इथे. आणि पायऱ्यांची देखील रचना जर तुम्ही इथे पाहिला पुढे जाऊन, तर ती एक पायरी छोटी एक पायरी मोठी, तर ते पूर्ण शत्रूला भुलवण्यासाठीच ह्या सगळ्या रचना गेलेल्या होत्या. तर अंधार आहे पूर्ण. आतमध्ये गेलं की तुम्हाला नक्की जाणवेल किती अंधार आहे हे. इथे बघा छोट्या पायऱ्या आणि मध्येच मोठी पायरी आहे, म्हणजे शत्रू पळत जरी आला तरी धास्कन तो पडणार आणि इथे फसला जाणार. तर अशा प्रकारच्या ह्या रचना त्यावेळेस त्यांनी गेलेल्या होत्या. आणि पायऱ्या देखील इतक्या घसरट आहेत की अक्षरशः पळत असताना तुम्ही कधीही पडू शकता पायऱ्यांवरून. अशा ह्या पायऱ्या केलेल्या आहेत. आणि मध्येच ही मोठी पायरी केलेली आहे जिथून तुम्ही उतरूच नाही शकत. आणि पळत जर एखादा शत्रू आला असेल तर तो धपकन तोंडावर आपटला असणार आहे. तर बारकाईने प्रत्येक ठिकाणी बारकाईचा विचार जर केला तर इतक्या सुलभ रीतीने त्यांनी हे आर्किटेक्चर बनवलेलं आहे की खरंच शत्रू जर आला असेल आतमध्ये तर तो पूर्ण जखमांनी भरूनच आलेला असणार आहे. आणि इथे देखील इतके भुलभुलैया पॉईंट्स तुम्हाला भेटतील की कुठल्या दरवाजातून कुठे जायचं आहे तर हे तुम्हाला नक्की कळणारच नाही त्यावेळेस. आणि आधीमध्ये त्यांनी असे होल ठेवलेले आहेत वरून, तिथून ते प्रकाश पाडतायत. आणि प्रकाश बघून त्यावेळेस एखादा शत्रू जर पळत आला असेल तर तो प्रकाश बघून त्याला असं वाटणार की तिथून एक्झिट पॉईंट असेल, तर तो पळत जाणार आणि तिथून जी मोठी पायरी केलेली आहे त्याच्यावरून तो तोंडावरती आपटणार. तर अशा प्रकारच्या अनेक छोटे असे त्यांनी आयडियाज केल्या होत्या त्यावेळेस शत्रूला पूर्णपणे गोंधळून टाकण्यासाठी. तर तुम्ही बघू शकताय इथून पण आतमध्ये जाल तर ते गुहेसारखे छोटे असे पॉईंट्स त्यांनी काढलेले आहेत. तर तिथून प्रकाश वगैरे एखाद्या वेळेस पडला तर असं वाटेल की इथूनच एक्झिट पॉईंट आहे, पण तो एक्झिट पॉईंट नसायचा, तिथे जाऊन तो अडकून बसायचा शत्रू. तर असे अनेक पॉईंट्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. सिक्रेट पॉईंट्स आहेत हे. आणि इथून डायरेक्ट बाहेर खंदकातच तो पडणार. प्रकाश दिसणार म्हणून त्याला वाटणार की एक्झिट पॉईंट आहे, पण पळत गेला की बाहेर तर खंदक आहे, पाण्यामध्ये जाऊन तो पडणार. तर अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी शत्रूला इतक्या सुंदर रीतीने त्यांनी गोंधळवलेलं असणार आहे त्यावेळेस की ते आपण आत्ता विचारही नाही करू शकणार. त्यांनी लाईटची सोय आत्ता इथे केलेली आहे. लाईट्स नसते तर ह्या गुहेमध्ये पूर्ण अंधारच होता. त्यामुळेच तर ह्याला आंधळी गेट किंवा अंधेरी गेट असं म्हटलेलं आहे. तुम्ही पायऱ्या देखील बघू शकताय. एवढ्या तुटक पायऱ्या आहेत, कदाचित आत्ता देखील त्या झाल्या असतील, पण अक्षरशः ह्या पायऱ्या खूपच हळू चढाव्या लागतात. इतक्या त्या घसरट पायऱ्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. अप्रतिम किल्ला आहे हा. म्हणजे जंजिरानंतर मला हा किल्ला इतका आवडला आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनातून. खूप सुंदर किल्ला आहे. तुम्हाला जर पाहायचा कधी योग आला तर नक्की हा किल्ला तुम्ही पहा. आता इथून आपण वरच्या दिशेने जातोय किल्ल्याच्या. तर इथे देखील एक पॉईंट आहे वरच्या दिशेने जाण्यासाठी. आणि आतमध्ये देखील आता इथे तुम्हाला दाखवते मी कशा रीतीने भूलभुलैया केलेला आहे. तर आपल्याला असं वाटतं की इथून पण एंट्री पॉईंट असेल, कुठेतरी आत आपण जाणार असो, मग शत्रू असा आतमध्ये वगैरे जाणार, पण तो घुमून फिरून पुन्हा तिथेच येणार. तर अशा प्रकारे हे बघा छोटे असे होल वगैरे त्या ठिकाणी केले गेलेले होते. बघा आता आपण आणि फिरून आपण त्याच पॉईंटला आता तिथे येतोय. तर इतकं त्यांनी त्यावेळेस शत्रूला गोंधळलेलं होतं. तुम्ही बघू शकता. आता पुन्हा आपण असं आतमध्ये गेलो की पुन्हा त्याच पॉईंटला येतो, म्हणजे गोल फिरून पुन्हा आपण त्याच जागी येणार आहोत. बघा हे बघा आत्ता आपण मगाशी तिथूनच आपण लेफ्ट साईडनी आत आलो आणि पूर्ण एक वेढा करून पुन्हा आपण त्याच स्टेअर्स जवळ आलेलो आहोत. तर इथून आपण आता वरच्या दिशेने जातोय.
असे छोटे मोठे तिथे स्पॉट आहेत. आपण आता वरच्या दिशेने चाललो आहे. इथे देखील पायऱ्या वगैरे आहेत चढायचं वगैरे. इथून तुम्हाला खंदक स्पष्ट दिसतोय आणि जे आपण शिवलिंगाचं याला जे काही नाव समर्पित केलं आहे ह्या किल्ल्याला, तर ते का केलेलं असेल हे आपल्याला इथे दिसून आलेलं आहे. क्या बात है, वाव, एक नंबर. परिसर इथून इतका सुंदर दिसतोय ना, खरंच खूप सुंदर किल्ला वाटतोय. हा ॲक्च्युली मेन किल्ला नाही आहे, तुम्हाला अजून थोडंसं वर जावं लागतं किल्ल्यासाठी. हा किल्ल्यातला छोटा पार्ट तुम्ही इथे पाहताय. तर पूर्ण परिसर दिसेल इथून. इथून आपण आता आलो मगाशी. तर अशा प्रकारचा इथून असा परिसर दिसतोय. हा खंदक आहे आणि ही वॉल आहे. तर महेलचे काही अवशेष राहिलेले आहेत, त्यातले हे असे अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळतात. इथली गंमत पहा, जी खिडकी दिसते इथे, ती खिडकी मुद्दामून त्यांनी तिथे ठेवलेली होती. तर शत्रू पळत पळत येणार प्रकाशाच्या दिशेने आणि डायरेक्ट खंदकामध्ये पडणार. आपण आता इथं आहे अंधारी. ओके. हा खंदक हा पाण्याचा. आणि ही जी डबल जाड जी कंपाऊंड दिसते, हा असा 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 आहे, जे इथून चालले, ह्याला महाकोट कंपाऊंड म्हणतात. महाकोट कंपाऊंड हे पूर्ण आहे. आणि ह्याच्यामध्ये 2-3 बुरुज होती. मग अशी आपण आलो ते इथला कालाकोट बुरुज यामधनं काढलंय. हे महाकोट कंपाऊंड आहे. हा इथं आपण आता अंधारी. आणि ती पलीकडे दिसते इथून सुरू झालं जे इथून हे ते समोर तिथे या भिंतीच्या पलीकडे जे छोटं आता शिल्लक राहिले असं कंपाऊंड त्या रस्त्याकडे गेलं का, ते कंपाऊंड. आणि ते दिल्ली गेट. हे बघ, हे जे इथे दिल्ली गेट दाखवले ते मग काल आपण त्या रस्त्यावर गेलो, ती दिल्ली गेट तिथे दिसते बघ, ते छोटं हळूहळू त्या घराच्या तिथं ह्या झुडपाच्या वर दिसलं का, त्यातनं आलो आपण. ती दिल्ली गेट. ओके ओके. ती दिल्ली गेट इथलं बघ हे. आणि असंच कंपाऊंड पूर्ण या दौलताबाद सिटीच्या पलीकडनं गेले. आणि इकडनं अशी गेट, मलवाडा रस्ता आहे इकडं. ह्याला अंबरकोट मध्ये बाहेरच्या कंपाऊंडला. आणि किल्ला मागच्या साईडला मोकळाच्या महाल काय नाही. आणि हा रंगमहाल म्हणून समोर दिसतो. ओके ओके. ते रंगमहाल. ओकेच. आपण आता जाऊयात वरच्या दिशेने. किल्ल्याच्या आतमधून असं पायऱ्या चढत चढत आपल्याला वर जावं लागणार आहे. तर पूर्ण अंधारलेलेच असे अंधारलेलाच असा हा एरिया आहे. त्यांनी ठिकठिकाणी लाईट्स लावलेल्या आहेत. तर तुम्ही पायऱ्या वगैरे ह्या बघू शकताय. एका वेळेस 1 ते 2च माणसं ये जा करू शकतील असा हा मार्ग आहे. तर इतका डिफिकल्ट आहे हा. पण चढण्यासाठी इतकं आपल्याला हळू चढावं लागतं, नाहीतर पाय वगैरे घसरण्याची दाट शक्यता असते. बघू शकताय का, असंच इथून वर जातोय. पण एका वेळेस फक्त एकच व्यक्ती चढत आहे वर. तर इतकं असा दाटीवाटीचा हा जिना आहे हा देखील. तो पण इतका डिफिकल्ट आहे चढण्यासाठी की तुम्ही घसरूच म्हणजे पूर्णपणे घसरतोच इथे आपण. जिना चढत गेला की तुम्हाला असं वरती दृश्य दिसेल. इथून तुम्हाला ते मगाशी मी म्हटल्याप्रमाणे असे छोटे मोठे भूलभुलैयाचे पॉईंट्स त्यांनी तयार केले होते. प्रकाश दिसला की तिथून उडी मारलं तर डायरेक्ट खंदकामध्येच प्रवेश त्या शत्रूचा. तर इथून तुम्ही खंदक बघू शकताय. आपण मगाशी जी खिडकी बघितली तीच ही आहे. आत्ता त्यांनी तात्पुरती डागडुजी केलेली आहे इथे, पडू वगैरे नाहीत म्हणून. आणि इथून देखील आपल्याला वर चढत जायचं आहे. तर अशा रीतीने प्रत्येक प्लेसवरती तुम्हाला डिफिकल्टीज आहेतच. भरपूर ठिकाणी तुम्हाला इतके अडथळे दिसून येतील. तर हे जेव्हा आपण स्वतः चढत राहू तेव्हा ते किती अवघड आहे याची प्रचिती आपल्याला इथे येते. तुम्ही बघू शकताय अजून देखील वर चढताना आपल्याला भरपूर मेहनत घ्यावी लागते इथे जिना चढताना देखील. कारण की इतक्या घसरड्या पायऱ्या आहेत ना या, की काही कळतच नाही. त्यामुळे अत्यंत हळूवारपणे आपल्याला हे सगळं चढावं लागतं. आणि अगदी छोटे असे
रस्ते आहेत. एका वेळेस फक्त एखादाच व्यक्ती ये जा करू शकेल इतका छोटा. आपण वर चाललेलो आहोत. तर इथून तुम्हाला इथे 2 पॉईंट्स बघायला मिळतील. एक डायरेक्ट खंदकामध्ये प्रवेश होईल असा, म्हणजे शत्रू जर पळत पळत आला आणि त्याला पुढे उजेड दिसणार, पण उजेड दिसला म्हणून त्याला वाटणार की तिथून आपला एक्झिट पॉईंट असेल. तर तो जेव्हा तिथून बाहेर पळायचा प्रयत्न करणार तेव्हा डायरेक्ट तो खंदकामध्ये येऊन पडणार. तर आता आपण चढताना उजव्या साईडलाच एक जाळीदार अशी खिडकी तुम्हाला इथे दिसते, ती आहे. आणि हे आहे दरवाजा. तर ह्या दरवाजावरती पूर्वीच्या काळी काय केलं जायचं, तर आग ओतली जायची आणि ते पत्रा किंवा ते जे काही धातू आहे तो तापवला जायचा. त्यामुळे उघडण्याचा जरी प्रयत्न केला तर चटका बसायचा तिथे. आणि हे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे डायरेक्ट खंदक लागतं खाली. तर शत्रू पळत आला की डायरेक्ट खंदकामध्येच तो पडणार असा. आणि इथून वर गेला की आपल्याला गणेश मंदिर वगैरे पाहायला मिळेल. तर आपण आता वर चाललेलो आहोत. इतक्या पायऱ्या आहेत ना, हा गड चढणे म्हणजे अतिशय एनर्जी लागते आपल्याला आणि भरपूर दम लागतो. इथून तुम्ही अजून थोडासा परिसर तुम्हाला पाहता येईल इथे. आपण आता पायऱ्या चढत जाऊ आणि वरच्या दिशेला गणपतीचं मंदिर आहे ते आता आपण पाहणार आहोत. खूप वर्षांपूर्वीचं मंदिर आहे ते देखील. आणि असंच पायऱ्या चढत चढत आपण तिथे जाणार आहोत. ते खूप लहान मंदिर आहे, पण तिथे उजव्या बाजूला उजव्या सोंडेचा गणपती आपल्याला तिथे पाहायला मिळेल. आणि तिथे अशी प्रथा आहे की येणाऱ्या प्रवाशांना थंड पाणी दिलं जातं. तर ते आपण तिथे आता पिणार आहोत पाणी देखील. सुंदर मंदिर आहे. एवढ्या पायऱ्या चढून आल्यानंतर एवढ्या उन्हामध्ये थोडासा विसावा आणि देवदर्शन आणि थंडगार पाणी, तर हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्की एन्जॉय करा तिथे गेल्यानंतर. आता आपण अंधारी क्रॉस करून गणेश मंदिर पाशी आलो. हे गणेश मंदिर आहे. आपण आता जवळजवळ किल्ल्याच्या वरच्या भागामध्ये आहे. इथनं पुढं आपण गणेश मंदिर, बारादरी, मोतीटाक, जनार्दन स्वामींची ध्यान गुफा, दुर्गा तोफ, कालापाड तोफ बघणार आहे. आणि या किल्ल्याला बागच्या साईडने कुठेही कंपाऊंड नाही आहे. अंबरकोटा किल्ल्याच्या मधून सुरू झाला आणि मधून संपला. भयंकर दम लागलेला आहे. चढणं इतकं आहे पायऱ्यांचं. तर असं गणेश मंदिर आहे. आतमध्ये मूर्ती आहे गणेशजींची. उजव्या सोंड्याचा गणपती आहे, तुम्ही पाहू शकताय. खूप जुनं मंदिर आहे. जुन्या स्टाईलचं सगळं डिझाईन वगैरे मंदिरांवर आपल्याला पाहायला मिळते इथे. आपण आता आतमध्ये जाऊयात आणि बघूयात मूर्ती कशी आहे ती. तर आपण आतमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकताय डिझाईन वगैरे सगळं जुन्या काळातलं आहे. आणि माझ्या समोर आता गणेशजींची मूर्ती आलेली आहे. क्या बात आहे. मोरया. उजव्या सोंडेचा गणपती. अप्रतिम मूर्ती आहे. इतकं प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर. आणि ते आपल्याला पाणी देखील प्यायला देतात. इथल्या ज्या काही त्या काकू होत्या भटजी, तर त्या पाणी देखील देतात प्यायला.